नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. आपणासनी सर्वांनी स्वागत आहे SQL लर्निंग सिरीज इन मराठीमध्ये. तर आपण शिकत आहे आज मॉड्यूल नंबर 10 SQL हॅविंग बाय क्लॉज. जर इन केस आपण माझे SQL लर्निंग सिरीजचे पहिले सर्व धडा सर्व लेसन्स नाही शिकले तर प्लीज जाऊन पहा, म्हणजे हे लेसन आपणाला संपूर्ण इझिली माहीत होऊ शकतो. तर चला आपण स्टार्ट करू SQL हॅविंग बाय क्लॉजचे कॉन्सेप्ट. SQL हॅविंग बाय क्लॉजचे डेफिनेशन पाहू आपण. काय सांगतं डेफिनेशन? SQL हॅविंग बाय क्लॉज इज used in combination with the group by clause to filter results of query based on a group of rows. म्हणजे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ग्रुप बाय क्लॉज कसं वापरायचं. ठीक आहे, ग्रुप बाय क्लॉज आपण कसं वापरतो, म्हणजे आयडेंटिकल डेटा रिपीटेडली असला ना एक एक ग्रुप करून आपण रिझल्ट आपण घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी दिलं तर की सिटी होते डिफरंट सिटी, बँगलोर, पुणे, मुंबई, हैदराबाद, म्हणजे तेच सिटी रिपीट झालती. म्हणजे आपण काय केलं तर बेंगलोर सिटीचा एक डेटा ग्रुप केला, पुण्याचा एक ग्रुप केला, म्हणजे तसं प्रमाणे आपण रिझल्ट घेतलं. बरोबर. हॅविंग बाय क्लॉज कसं करतं, म्हणजे जे आपण ग्रुप केलेला डेटा असतो ना त्या ग्रुपला फिल्टर लावायचं असलं ना त्यावेळेस आपण हॅविंग क्लॉजचा उपयोग करतो. त्यावेळेस आपण व्हेअर क्लॉजचा उपयोग येत नाही, त्यामुळं हॅविंग क्लॉजचा आपण उपयोग करावा लागतो. इट अलाउज यू टू फिल्टर द ग्रुप्स दॅट आर रिटर्न बाय ग्रुप बाय क्वेरी. जसं मी सांगितलं की म्हणजे आपण ग्रुप बाय क्लॉज वापरून जे डेटा ग्रुपिंग करतो त्या ग्रुपिंग केलेल्या डेटावरती आपण हॅविंग क्लॉज टाकलं ना त्यावेळेस आपण डेटा फिल्टर करू शकतो. म्हणजे जसं सांगितलं की मी डिफरंट सिटीचे नावं डिफरंट होते, म्हणजे आयडेंटिकल सेम होते, तेव्हा आपण काय केलं ग्रुप केलं, पुण्याचं एक ग्रुप केलं, मुंबईचं ग्रुप केलं, बेंगलोरचं ग्रुप केलं. बरोबर. हॅविंग क्लॉज कसं करायचं वापरायचं, म्हणजे फक्त त्या ग्रुप केलेले 4-5 सिटी आहेत आपल्याजवळ, त्याच्यामध्ये मला एक स्पेसिफिक सिटीचं नाव पाहिजे, सिटीचा डेटा पाहिजे, त्यावेळेस आपण स्पेसिफिक हॅविंग म्हणून टाकलं ना त्यावेळेस आपल्याला डेटा रिट्रीव्ह होतो. तर याचं सिम्पल सिंटॅक्स आहे पहा. इथं आपण पाहत आहे सिंटॅक्स: सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम, ग्रुप बाय कॉलम नेम्स, हॅविंग कंडिशन. हे सिम्पलचं ह्याचं सिंटॅक्स आहे. हे सिम्पलच्या सिंटॅक्सच्या माध्यमातून आपण SQL डेव्हलपरमध्ये आपण प्रॅक्टिकली क्वेरी रन करून पाहू. तर आपण आपल्याकडे एक टेबल होतं, कुठलं? कस्टमर टेबल. सिलेक्ट स्टार फ्रॉम ये कस्टमर, जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं. हे आपल्याजवळ डेटा आहे. बरोबर. इथं टेबल दिलं बघा, हे मी स्लाईडमध्ये पण आपल्याला दाखवलं आहे आपल्याला समजासाठी. हे डेटा आहे. बरोबर. तर हे आपलं डेटा रिट्रीव्ह झाला. आपण ग्रुप बाय क्लासेस शिकलो आहे ना कसं करायचं. सिलेक्ट स्टार, सिलेक्ट मॅक्झिमम एज, म्हणजे ग्रुपिंग करायचं झालं ना सिटी वाईज. मॅक्झिमम एज सिटी, फ्रॉम ये कस्टमर. बरोबर. कस्टमर बाय सिटी म्हणून आपण लिहिलं. सिटी केलं की आपण कसं होतं, आता डेटा रिट्रीव्ह होता. म्हणजे 5 सिटी आहेत, म्हणजे डिफरंट आयडेंटिकल डाटा पुणे, मुंबई, म्हणजे रिपीट झालं नाही बघा. आता इथं कसं जर दाखवतो, आता सिटी इथं रिपीट झाली, मुंबई 2 वेळेस आलं, 3 वेळेस मुंबई आले. बरोबर का. आता आपण काय केलं, मॅक्झिमम एज असलेली मुंबईचा सिटी डेटा करा, म्हणजे मॅक्झिमम एज असलेले प्रत्येक सिटीचा डेटा पाहिजे प्लस त्याचं नाव पण पाहिजे. जसं की आता मुंबईचा हे किती 28 आहे, नाही हे 25 आहे, इथं खाली आहे 43 आहे, म्हणजे 43 मॅक्झिमम सिटीचं आहे. ते डेटा असंच दुसऱ्या पण सिटीचा डेटा ग्रुप करून एक रिझल्ट येतं आपण
तसं लिहिलं की ग्रुप करून दे म्हणला. तर जसं की आपण पाहिलं होतं मुंबईचं मॅक्झिमम एज हे. जसंच की आपण मॅक्स वापरलो, मिन वापरला ना मिनिमम एज येतं. जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. इन केस आपण पाहिलं नसेल तर जाऊन पहा, म्हणजे हे कॉन्सेप्ट क्लिअर होतं. बरोबर. तर आता काय करायचं, आता इथं आपण टाकलं की सिटी. बरोबर. आता हॅविंग क्लॉज कसं वापरायचं, जसं सिंटॅक्स होतं हॅविंग सिटी इज इक्वल टू, फक्त मला बँगलोरचा डेटा पाहिजे. आता इथं 5 सिटी आहेत, मला 5चा नको. आता हे फक्त 5 आहे म्हणताना आपल्याला दिसतं. जे भरपूर सिटीचे नाव असले ना त्यावेळेस आपल्याला फिल्टर करायला प्रॉब्लेम होतं. त्यावेळेस कसं करायचं, आपण बँगलोर असं हॅविंग क्लास टाकला ना, फक्त बँगलोरचा डेटा आला. तर अजून आपण काय पण ॲग्रिगेट बी घालू शकतो इथं. म्हणजे आता एज सिम्पल सांगायचं तर आता आपण एज घालू इथं. हॅविंग एज मिनिमम एज ग्रेटर दॅन 40चे मिनिमम एज असलेली सिटीचे नाव दे म्हणून आपण इथं टाकलं. तर 41 सिटीचं आलं हैदराबाद. बघू आपण पाहू. म्हणजे हे काय करतं, पहिलं हे ग्रुप करतं. ह्याच्यामध्ये 41 हैदराबादचंच आहे. बरोबर का. आता आपण इथं टाकलं, समजून घ्या की मी टाकतो आता 23चं. इथं 23 टाकलं तर 23पासून दुसरा यावं 21 येऊ नये डाटा. पहिलं कसं हे क्वायरी रन होती, नंतर त्याला फिल्टर घालतं. हे हॅविंग टाकलं ना त्यावेळेस फिल्टर घालतं. आता रन केलं ना, डेटा आला. 21चा डेटा आला नाही का, म्हणजे 21च्या वरतून ग्रेटर व्हॅल्यू दे म्हणून आपण इथं क्वेरी लिहिलं. तर हे आहे सिम्पल हॅविंग क्लॉज करायचं. म्हणजे अगोदर ग्रुप बाय क्लॉजचं रिझल्ट येतं, जे रिझल्ट आल्यावरती आपण हॅविंग घालू शकतो. समजलं ना. या इथं वेअर क्लॉज घालायला नसतं, त्यामुळं आपण हॅविंगचा उपयोग करतोय. बरोबर. तर अजून एक दुसरं सिंटॅक्स काय आहे, एसक्यूएल हॅविंग क्लॉज विथ वेअर सिंटॅक्स. वेअर सिंटॅक्स कसं वापरायचं, सिम्पल सिंटॅक्स आहे. सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन ग्रुप बाय तर असतं सिम्पल हॅविंग कंडिशन. हे सिम्पल आहे. तर आपण इथं पाहू, हेच मी क्वेरी लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. सिटी हॅविंग आता वेअर कंडिशन घालायचं होतं. वेअर कसं येतं बघा, पहिलं वेअर घालायचं, नंतर ग्रुप बाय येतं, नंतर हॅविंग येतं. म्हणजे आपल्याला इथं वेअर टाकायला लागतं अगोदर. वेअर. आता इथे सिटी किती आहेत, आपलं 4 सिटी आहेत. वेअर कंडिशन घातलं की मला फक्त यातल्या 2 सिटीचे नाव फक्त. आता वेअर सिटी इन बँगलोर पुणे. बरोबर. वेअर पुणे. एवढंच रन केलं की काय येतं बघा डाटा. हे फक्त 2 आलं. हे रन क्वायरी केलं. आता आपण काय लिहायचं, हॅविंग सिटी. आता इथं 23 आहे. सिटीची एज 23च्या वर असलेली पाहिजे म्हणून सांगायचं. आता 24च्या वर, 23च्या वर, 24च्या वर राहायला पाहिजे म्हणून आपण हॅविंग फिल्टर टाकलं ह्याच्यामध्ये. तर डेटा काय येतं, वेअर, एक मिनिट, हॅविंग कंडिशन. इथं कॉलम नेम ग्रुप बाय टाकलं, सिटी इन इथे एज आहे ना, आपल्याला एज टाकावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता मिनिमम एज आहे, मिन ऑफ
मिनिमम एज किती 23च्या वर म्हणजे 24च्या वर असलेली मला दे म्हणून सांगतो. म्हणजे हे डेटा रन केलं की हे आपणाला रिझल्ट आलं. आता ह्याच्यामध्ये आपणाला फिल्टर पाहिजे, ह्या आलेल्या डेटामध्ये फिल्टर करायचे. हॅविंग एज 24च्या वर असलेली, मिनिमम एज आहे ना 24च्या वर असलेली मला डेटा दे म्हणून सांगायचं. त्यावेळेस काय तर एक डेटा आला, म्हणजे एक डेटा गेलं. 23 कमी आहे 24च्या खाली, तेच इथं या जागीच आपण 20 दिलं असलं की दोन्ही पण डेटा रिट्रीव्ह होतं. जसंच की आता वेअर कंडिशन इथं घालायचं झालं ना, वेअर कंडिशन टाकलं. आता आपलं काय होतं, हैदराबाद पण होतं बरोबर का. तर हैदराबाद टाकायचं. तर हैदराबाद कधी पण आपल्याला माहीत आहे की आतमध्ये लिहायचं झालं ना ब्रॅकेटमध्ये काय बी वर्ड, तो आपण सिंगल इन्व्हर्टेड कामा लिहितो. आता ही टाकू, बघू, याची रन करू, म्हणजे हैदराबादची व्हॅल्यू पण आली. आता हॅविंग ग्रुप बाय दिलं तर आपण हे रन केलं तर डेटा सर्व आलं बरोबर. तर आपण इथं देऊ की फक्त मिनिमम एज आहे ना 30च्या वर पाहिजे, 30च्या वर असलेला डेटा दे म्हणायचं. हॅविंग फिल्टर टाकलं म्हणजे हे रन केलं की क्वेरी आपल्याला हे 3 रिझल्ट आले बरोबर. आता या 3मधले मला एज आहे 30च्या वर एज असलेली दे म्हणून फिल्टर केलं डेटा. ऑलरेडी रिझल्ट आलेल्यावरती आपण फिल्टर टाकायचं असलं ना आपण हॅविंगचा वापर करतो, हे आपल्याला माहीत. तर आता बघा 30च्या वर कुठला आहे, 41 येतं बरोबर. तेव्हा त्यावेळेस हैदराबादचा डेटा फिल्टर झाला. हे आहे हॅविंग क्लॉज विथ फेअर सिंटॅक्स आणि ग्रुप बाय क्लॉजचा वापर करायचा बरोबर. जसं सिंटॅक्स दिलं आहे ना तसंच वापरलं मी काय ॲडिशनल काय न्यू रॉकेट सायन्स काय ॲडिशनल कोडिंग गिडिंग काय केलं नाही. जसं दिलं ना तसंच लिहिलं आहे. आपणाला पण हेच फॉलो करावं लागतं, ठीक आहे. तर आता आपण दुसरं सिंटॅक्स बघू, हॅविंग क्लॉज विथ फेअर ऑर्डर बाय क्लॉज, म्हणजे फेअर क्लॉज प्लस ऑर्डर बाय क्लॉज पण येतं ह्याच्यामध्ये. तर हे तर कसं सेम आहे, फक्त आपल्याला काय करायचं, ऑर्डर बाय कंडिशन घालायचं आहे. जसं आहे ना रिझल्ट सेम आहे, म्हणजे सिलेक्ट कॉलम नेम्स आहे, फ्रॉम टेबल नेम, वेअर कंडिशन, ग्रुप कॉलम नेम्स, हॅविंग कंडिशन, ऑर्डर बाय कंडिशन. हे जसं आहे ना हे सिम्पल आहे. त्याच्यावरती आपल्याला फक्त ऑर्डर बाय सिंटॅक्स वापरायचा. ऑर्डर बायच्याबद्दल आपण व्हिडिओ ऑलरेडी स्पेसिफिक बनवल्यात, ठीक आहे. आपण जाऊन तिथं पाहू शकता. म्हणजे ऑर्डर बाय कॉन्सेप्ट क्लिअर झालं की एक कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत गेला ना, बेसिक म्हणजे तीच कॉन्सेप्ट आपण रिपीटेडली कोडिंगमध्ये वापरतो, त्यामुळं एक पण कॉन्सेप्ट विसरायचं नाही. तर आता आपण इथं ग्रेटर दॅन 20 पाहिजे, 20च्या वरती एज असलेली सिटीची डेटा दे म्हटलं की 3 आलं. आता ही डेटा आहे ना करेक्ट ऑर्डर वाईज सिक्वेन्स नाही बरोबर. म्हणजे 26 मोठी व्हॅल्यू, नंतर ना 41, त्याच्यानंतर लहान, म्हणजे असं सिक्वेन्स वाईज ऑर्डर वाईज नाही. असेंडिंग डिसेंडिंग येतं ना. आता आपण ऑर्डर बायबद्दल शिकलो आहे व्हिडिओमध्ये. तर ऑर्डर बाय कसं वापरायचं आपल्याला माहीत आहे. तर मी आता वापरतो ऑर्डर बाय. ऑर्डर बाय 1 म्हणजे हे आपलं ऑर्डर बाय, नाहीतर आपण लिहू कशाला मीन ऑफ एज, ठीक आहे. ASE असेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे. मिनिमम एज आहे ना हे असेंडिंग ऑर्डरमध्ये दी म्हणून सांगायचं. पहिलं काय होतं, हे फिल्टर होतं बरोबर, ह्याचा डाटा फिल्टर होते. नंतर ना काय होतं, हे हॅविंग फिल्टर होतं. नंतर ना ऑर्डर बाय. आता ऑर्डर बाय दिलं ना काय येतं डेटा बघा 23, 26, 21, म्हणजे असेंडिंग ऑर्डर आलं. जसंच की आपणाला उलटं पाहिजे तर आपण इथं डिसेंडिंग पण देऊ शकतो. असेंडिंग डिसेंडिंगबद्दल आपल्याला स्पेसिफिक व्हिडिओ पण बनवला आहे. डिसेंडिंग म्हणजे DESC करायचं फक्त. रन केलं ना म्हणजे आता डिसेंडिंग मोठ्या व्हॅल्यूपासून छोट्या व्हॅल्यूला गेलं. जसंच की आपण इथं सिटी पण करू शकतो. सिटी टाकलं ना, सिटी डिसेंडिंग, तर डेटा सिटी PHB. जर डिसेंडिंग येतं ना त्याच्या समोर पण आपण डिसेंडिंग पण वापरू शकतो. म्हणजे P अगोदर येते. आता ASC अल्फाबेट P नंतर येतं ना लास्टला PHB. आता B अगोदर येतं तर आपण असेंडिंगमध्ये आलं ना त्यावेळेस
हे कसं होतं, असेंडिंग ऑर्डर वाईज अल्फाबेटमध्ये ABCD असं येतं ना, म्हणजे पी तर लास्टला येतं, म्हणजे बीच्या नंतर नाच येतं ना, एचच्या नंतर नाही येतं ना, तर आपण इथं सिटी पाहू. आता मग BHP आलं ना, म्हणजे ह्याला आपण ऑर्डर बाय क्लॉजचा वापर केला. ही आहे आपलं सिम्पल कॉन्सेप्ट हॅविंग क्लॉज विथ वेअर अँड ऑर्डर बाय कंडिशन. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो, हॅविंग क्लॉज विथ वेअर कंडिशन, हॅविंग क्लॉज विथ ऑर्डर बाय कंडिशन अँड हॅविंग बाय क्लॉज कसं वापरायचं आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतली. तर मित्रांनो, आपणाला हे व्हिडिओ छान वाटला असला तर प्लीज लाईक अँड शेअर करा, मित्रासनी बी पाठवा जे रिअली नीड आहे, जे शिकायला एन्थुसियास्ट आहेत. तर मित्रांनो, पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.